वाक्य कोणतं? काश्मीरच्या नंदनवनापासून मलयगिरीच्या चंदनवनापर्यंत भारताची भूमी ही ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान, पराक्रम आणि शौर्यानं समृद्ध अशी महान भूमी आहे. आज आपण एका महत्वपूर्ण टप्प्यावर उभे आहोत, जिथे या भूमीची महानता पुन्हा जागतिक स्तरावर नेण्याची संधी आपल्या समोर आहे. म्हणूनच मी उत्कर्ष संजय क्षीरसागर आपल्या समोर विषय मांडतोय, बलसागर भारत होवो, बलसागर भारत होवो. विषयाच्या जाणीवेला स्पर्श करत असताना मला हे सांगणं अत्यंत महत्वाचं वाटतं की बलसागर भारत होवो म्हणजे तरी नेमकं काय? केवळ अण्वस्त्र सज्ज असणं आणि सशक्त सैन्य बल असणं इतकं पुरेसं आहे का? तर त्यासोबतच शिक्षण, आरोग्य, अर्थव्यवस्था, सुशासन आणि संस्कृती हे 5 मानदंड अंतर्बाह्य मजबूत करणं म्हणजे भारत बलशाली होणं. आपल्याला जागतिक स्तरावर अपेक्षित उंची गाठायची असेल तर आपली सामाजिक रचना सुदृढ करायला नको का? केलीच पाहिजे, करायलाच हवी. ही तुमची, माझी, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हे या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवणं मला नितांत आवश्यक वाटतं. कारण एकसंध असलेला भारतच अजेय भारत आहे आणि आपली अंतर्गत एकता आपल्या जागतिक प्रभावाची पायाभूत ताकद बनेल. आणि ही ताकद सर्व बाजूंनी सक्षम कशी करता येईल यावर आपण लक्ष देऊया. आपल्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेनं शिक्षक, वकील, डॉक्टर, इंजिनियर इथपासून ते अगदी मल्टीनॅशनल कंपन्यांच्या CEO पर्यंत कितीतरी जणांना घडवलंय. म्हणजे आपल्याकडे स्कॉलर आहे, कॅलिबर आहे हे निश्चित आहे. पण महात्मा गांधीजींना अपेक्षित असणारं मूल्य शिक्षण, रवींद्रनाथ टागोरांना अपेक्षित असणारी शैक्षणिक पद्धती आणि लोकमान्य टिळकांना अपेक्षित असणारं राष्ट्रीय शिक्षण या त्रिसूत्रीचा वापर करून मूल्यवादी राष्ट्रवादी नागरिक घडवूया आणि भारत बलशाली होण्यासाठी आपण हातभार लावूया. विषयाच्या अनुषंगानं पुढे जात असताना मला हे सांगणं अत्यंत आवश्यक वाटतं की आज भारताला जगाची फार्मसी म्हणून ओळखलं जातं. आनंद वाटतो, अभिमान आहे की आरोग्याच्या क्षेत्रात आपण पुढे आहोत. परंतु आपल्या देशातील आरोग्याच्या पायाभूत सुविधा बळकट करून ज्या दिवशी आदिवासी पाड्यावरील व्यक्तींना सुलभ पद्धतीनं आरोग्य सेवांचा लाभ घेता येईल, अगदी त्या दिवशी आरोग्य संपन्न भारत देशातील आरोग्य संपन्न नागरिक बलशाली भारताचं स्वागत करण्यासाठी मनापासून उत्सुक असतील. शिक्षण आणि आरोग्य या 2 क्षेत्रांमध्ये बळकटी प्राप्त केल्यानंतर मला तिसऱ्या आणि अतिशय महत्वाच्या पैलूवर प्रकाश टाकणं अत्यंत गरजेचं वाटतं. आज भारत जगातील 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. ही जगाला हेवा वाटावी अशी बाब आहे आणि भारत देशाचा नागरिक म्हणून सुद्धा आपल्यासाठी सुद्धा ही गौरवास्पद बाब आहे. पण सक्षम GDP असलेल्या देशातील रेशन कार्डांच्या 3 रंगांकडे तुमचं लक्ष वेधून घेणं देखील मला तितकंच गरजेचं वाटतं. ह्या आर्थिक असमानतेवर तोडगा काढून नेटकं नियोजन करून अंतर्बाह्य अर्थकारण बदलून बलशाली भारताचं स्वप्न आपण सर्वार्थानं साकार करूया. या सर्व प्रयत्नांना साथ देण्यासाठी प्रशासन आणि मजबूत संस्था आवश्यक आहेत. जर भारताला जगाचं नेतृत्व करायचं असेल तर पारदर्शकता आणि सुदृढ लोकशाही संस्था अनिवार्य आहेत. याच त्या पायऱ्या आहेत ज्या जागतिक स्तरावर आपली शक्ती दर्शवण्यासाठी आवश्यक स्थैर्य प्रदान करतील. आपल्या देशातील आयुर्वेद आणि योगा यासारख्या प्राचीन परंपरांचा पायीक होण्याची इच्छा आज जगभरातील नागरिकांच्या मनात आहे. पण तो दिवस दूर नाही जेव्हा गंगूबाईची झुणका भाकर डॉमिनोजच्या पिझ्झाला टक्कर देईल, कोकणचा कोकम सरबत कॅलिफोर्नियाच्या कोका कोलाशी स्पर्धा करेल आणि वसुधैव कुटुंबकम सारख्या भारतीय मूल्यांना जेव्हा जागतिक स्तरावर स्वीकारलं जाईल तेव्हा आपली सांस्कृतिक शक्ती, आपल्या आर्थिक आणि तांत्रिक ताकद इतकीच महत्वपूर्ण होईल. हे त्रिकाला बाधित सत्य आहे आणि हे सांगण्यासाठी मला कोणत्याही ज्योतिषाची आवश्यकता आता तरी भासत नाही. मित्रांनो, बलसागर भारत होवो हे कानाला, मनाला आणि म्हणायला छान वाटतंय. गर्वानं, अभिमानानं मान उंचावते. पण हा पण खूप महत्वाचा आहे मित्रांनो. पण यासाठी नागरिक, शासन, प्रशासन, प्रशासक या सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून जोखमीनं आपलं कर्तव्य काय आहे हे ओळखून बलशाली भारत होण्यासाठी खारीचा वाटा उचलणं तितकंच अनिवार्य आहे. मग करूयात ना सुरुवात. आपलं हे कर्तव्य आहे की आज आपण आपली क्षमता ओळखून तिचा योग्य वापर करून आपल्या राष्ट्रासाठी निर्णायक पाऊल उचलावं. समारोपाकडे जात असताना इतकंच म्हणेन, बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. इतकाच आशावा. हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.